नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. श्रीकांतदादा देशमुख यांची मांजरी मस्जिद मध्ये रोजा इफ्तार पार्टीस उपस्थिती. भाजप मुस्लिम विरोधी नसून मुस्लिमांना विकासाच्या प्रवाहाबरोबर नेणारा पक्ष श्रीकांतदादा देशमुख. मांजरी गावामध्ये ईदच्या पवित्र अशा महिन्यामध्ये 27वा रोजा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या ईदच्या पवित्र महिन्यामध्ये या 27व्या रोजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि अशा या पवित्र दिनी आज देशामध्ये एक हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून आपला हा भारत देश आहे. आणि या देशामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे भाई भाई म्हणून आपण या ठिकाणी राहत आहोत आणि गुण्या गोविंदानं आपला देश चाललेला आहे. आणि आज आपण पाहतोय की विरोधी पक्षामध्ये बुद्धिभेद करायचे, समाजामध्ये तेढ निर्माण करायची. भारतीय जनता पार्टी हा मुस्लिम विरोधी आहे अशा पद्धतीचा भास आणि बुद्धिभेद करायचा. परंतु मला या ठिकाणी या पवित्र महिन्याच्या निमित्तानं या महिन्यामध्ये खोटं बोललं जात नाही. जे खरं बोलतंय तेच अल्लाह ताला स्वीकारतो. म्हणून या ठिकाणी मी खरंच सांगणार या ठिकाणी काही दोन गोष्टी की मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असताना सुद्धा या गावच्या समाजाचा, मुस्लिम समाजाचा उरूस असू द्या, या समाजाचा आमच्या ईदचा सण असू द्या, या ठिकाणी मला एक कुटुंबातला घटक म्हणून त्या ठिकाणी बोलवतात, त्या ठिकाणी आदरातिथ्य करतात आणि एक सामाजिक समतेचा संदेश या ठिकाणी या गावाच्या निमित्तानं हिंदू मुस्लिमचा आमचा उरूस सुद्धा या ठिकाणी सगळे बांधव मिळून करतात, उत्सव मिळून करतात. आणि अशा पद्धतीनं गुण्या गोविंदानं देशामध्ये हिंदू मुस्लिमांचं नातं चालू असताना काही विरोधी पक्षाची नेते मंडळी बेछूट आरोप करत सुटलेले आहेत की मुस्लिम समाजामध्ये कोण बोलत नाही, परंतु ते लोक बोलत आहेत की भारतीय जनता पार्टी ही मुस्लिम विरोधी आहे. मी एवढंच या निमित्तानं सांगेन की देशामध्ये 52 साली भारतीय जनता पार्टीचे फक्त 2 खासदार होते आणि ते 2 खासदारानंतर अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे झाले त्यावेळेला स्वातंत्र्यानंतर एक मोठा निर्णय त्यांनी घेतला की जगविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर APJ कलाम साहेबांना या ठिकाणी देशाच्या सर्वोच्च पदावर या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी बसवलं. आणि मुस्लिम व्यक्ती आहे, आपण भाजप आहे, अशा पद्धतीचं काही न करता एक देशामध्ये नव जगामध्ये एक चांगला संदेश दिला. तेवढ्यावरच अटल बिहारी वाजपेयी थांबले नाहीत. या देशामधलं सर्वोच्च सभागृह समजलं जाणाऱ्या संसदेमध्ये स्पीकर आणि सभापती म्हणून या ठिकाणी जी निर्णय प्रक्रिया होते, कायदे बनतात, अशा या सर्वोच्च सभागृहामध्ये एक मुस्लिम महिलेला या ठिकाणी नजमा हेपतुल्लांना सभापती स्पीकर बनवलं. अशा पद्धतीची स्वातंत्र्यानंतर ही पहिली घटना आपल्या देशामध्ये आहे. त्यानंतर कित्येक असे मुस्लिमांना न्याय देणारे, या ठिकाणी बरोबर घेऊन जाणारे, या समाजाला विकासाच्या प्रवाहाबरोबर नेणारे निर्णय या भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत घेतले. यानंतर या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार आलं. गेल्या 10 वर्षापासून आपण पाहतोय या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेची मोफत घरं असू द्या, पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना असू द्या, मोफत अन्नधान्य योजना असू द्या, औषधोपचार योजना असू द्या, शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देणं अल्पभूधारकांना असू द्या, संजय गांधीचा अनुदान वाढवल्याचं असू द्या, अपंगाचं 1,000चं अनुदान वाढवल्याचं असू द्या, या सर्वांमध्ये जे माझे मुस्लिम बंधू लाभार्थी आहेत त्यांना कधी वगळलेलं तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण दाखवा मला. सगळ्याला बरोबर घेऊन जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. आणि या ठिकाणी हे झाल्या देशाच्या योजना. जर अजून काय सांगायचं गेलं तर रात्र पुरणार नाही, परंतु मी फक्त जिल्ह्यातलं एक आता सध्याचं चालू उदाहरण सांगतो. या जिल्ह्यामध्ये
नरसय्या आडम एक कम्युनिस्टाचे आमदार आहेत आणि या आमदारांनी पंतप्रधान आवास शहरी योजनेमध्ये 35,000 लाभार्थी घराची योजना त्या ठिकाणी तयार केली आणि ती योजना देशाच्या पंतप्रधान कार्यालयाला मंजुरीसाठी पाठवली। त्या 35,000 मधले 16,000 लाभार्थी मुस्लिम समाजाचे होते आणि त्या ठिकाणी गेल्यावर नरसय्या आडम साहेबांनी ती यादी दिली। त्या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाने ती यादी चेक केली, परंतु त्या ठिकाणी 16,000 मुस्लिम लाभार्थी आहेत म्हणून त्या ठिकाणी काही यादी रद्द केली नाही ती। उलट या देशाच्या पंतप्रधानाला आनंद झाला की मेरा देश मेरा परिवार हा नारा त्यांनी लावलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ही सगळी यादी मंजूर करा आणि या ठिकाणी नरसय्या आडम यांनी निमंत्रण दिलं त्यांना की या मोठ्या प्रकल्पासाठी तुम्ही हजारो कोटीचा प्रकल्प आहे त्याच्या उद्घाटनाला तुम्ही भूमिपूजनाला आलं पाहिजे। तेही निमंत्रण त्यांनी मान्य केलं। त्यावेळेला आमचे भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख असताना एक कम्युनिस्ट आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी शब्दाला मान दिला आणि भूमिपूजनाला आले। 35,000 घराचं भूमिपूजन केलं आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्रभाई मोदींनी सांगितलं देशाच्या पंतप्रधानांनी या भूमिपूजनाला मी आज आलोय तर या सर्व तयार होणाऱ्या घराची चावी द्यायला सुद्धा मी येणार अशा पद्धतीचा शब्द त्यांनी त्यावेळेला दिला आणि गेल्या 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी 16,000 मुस्लिम कुटुंबांना त्या ठिकाणी स्वतः येऊन त्या ठिकाणी चाव्या दिल्या आणि मुस्लिम समाजातला गोर गरीब माझ्या कुटुंबातल्या महिला आणि पुरुषांच्या तोंडावर फुललेला हास्य पाहून त्यांना खूप मोठा आनंद झाला। अशा पद्धतीचं एक चांगलं व्यक्तिमत्व जगामध्ये सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून त्यांची आज कीर्ती आज आपण पाहतोय आणि अशा या पंतप्रधानांनी चांगले निर्णय आपल्या देशामध्ये घेतलेले आहेत आणि विरोधी मात्र बेछूट आरोप करतायत की मुस्लिम विरोधी हा भाजप पक्ष आहे, मुस्लिम समाज कोण म्हणत नाही। हे झाले पंतप्रधानांचे निर्णय, परंतु आपल्या राज्यामध्ये सुद्धा मुस्लिमांसाठी अल्पसंख्याक मंत्रालय एक वेगळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी अल्पसंख्याक मंत्रालयाला मान्यता दिली। त्या मंत्रालयाच्या माध्यमातून आज या राज्यामधल्या धार्मिक आपल्या स्थळांचा जीर्णोद्धार करण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। मग मदरसे असू द्या, त्या ठिकाणी ईदगाह मैदान असू द्या, कब्रस्तान असू द्या, अशा या ठिकाणी मोठमोठे फंड द्यायला लागलेले आहेत। आमच्या जवळ्या गावातल्या ईदग्याला 25 लाख रुपये अल्पसंख्याकाच्या खात्यामार्फत त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि तो ईदगाह पूर्ण झालेला आहे। म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे की या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुद्धा या मुस्लिम समाजासाठी ज्या काही योजना आहेत की स्वतःचा खासदार फंड असेल, त्या खासदार फंडातनं मुस्लिम समाजाच्या मोहल्ल्यामध्ये हायमास्ट दिवे लावायचा निर्णय असेल किंवा या ठिकाणी डीपीसीच्या माध्यमातून जनसुविधा असू द्या, या ठिकाणी कुठल्याही योजना असू द्या, त्या योजनामधून कब्रस्तानला कंपाऊंड करणं आणि वाडवडिलाच्या तिथं पावित्र्य राखणं, त्याचप्रमाणे ईदगाह मैदानची दुरुस्ती करणं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कित्येक कामं केलेली आहेत। ते तेवढ्यावरच आमचे खासदार थांबले नाहीत। 25-15चा फंड सुद्धा या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिफारशीनं आणि ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मान्यतेनं या ठिकाणी 100 कोटी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आणले आणि हे बहुतांशी पैसे मुस्लिम समाजाच्या मागास सांगितलं कब्रस्तान असू द्या, ईदगाह मैदान असू द्या, फलटण पासून करमाळा असेल, माढा असेल, सांगोला असेल, आमचा पंढरपूर असेल, या ठिकाणी मान असेल, माढा असेल, या सर्व तालुक्यांना त्या ठिकाणी त्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी वितरित केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी मला सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे की या ठिकाणी हे काम करत असताना मुस्लिम समाजाला या ठिकाणी विकासाच्या प्रवाहावर नेलं पाहिजे, अशा पद्धतीचा निर्णय भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घेतलेला आहे। उद्याची येणारी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण या देशाच्या पंतप्रधानांना तिसऱ्यांदा आपण पंतप्रधान केलं पाहिजे, कारण या देशाच्या पंतप्रधानांनी आपली अर्थव्यवस्था, कोरोनासारखं महाआपत्ती आली, अनेक या ठिकाणी अडचणी आल्या, त्याच्यावर मात करून
11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणलेली आहे. आता 5व्या स्थानावरून 3ऱ्या स्थानावर आणण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून व्हायला लागलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मला सर्वांना कळकळीचं आव्हान करायचं आहे. या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकत्रित राहून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा संदेश आपण या ठिकाणी द्यायला लागलेला आहे. परंतु विरोधक या ठिकाणी बेछूट आरोप करून बुद्धिभेद करत आहेत. त्यांच्याकडे आपण कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता आपण ज्या पद्धतीनं कुटुंबातला घटक म्हणून एकमेकाशी आपण आनंदानं राहतोय त्याच पद्धतीने या देशाचा विकास करण्यासाठी हातात हात घालून आपण एकीचं वातावरण ठेवूया. एवढंच या ईदच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं आपल्या 27व्या रोजाच्या निमित्तानं आजच्या या पवित्र दिनी मी एवढंच सांगेन, अल्लाह तालाकडे एक दुआ मागा. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करून या देशाची सर्व समाजाची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी आणि गुण्या गोविंदानं हा देश नांदावा एवढीच प्रार्थना अल्लाह तालाकडे करा. आणि मी आपले 2 शब्द संपवतो. आणि या ईदच्या पवित्र महिन्यानिमित्त सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून आमच्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.